राज्यात महसूल कर्मचारी संघटनांचा संप सुरूच आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात, तहसील कार्यालयातील कर्मचारी संपावर आहेत। संपामुळे सर्वसामान्य नागरिकांची अनेक कामं खोळंबली आहेत। संपामुळे सर्वसामान्य नागरिकांची अनेक कामं देखील खोळंबली आहेत। आपले प्रतिनिधी दत्ता कानवटे आता आपल्यासोबत आहे। दत्ता, कसा परिणाम होतोय शासकीय कामकाजावर या संपाचा? नक्कीच या संपाचा शासकीय कामकाजावरती मोठा परिणाम झालेला आहे। मी छत्रपती संभाजीनगर तहसील कार्यालयात आहे आणि आपण बघू शकता की रोज ज्या ठिकाणी शेकडो नागरिक आणि कर्मचाऱ्यांचा गजबजा असतो त्या ठिकाणी मात्र आता सगळीकडे शुकशुकाट पसरलेला पाहायला मिळतो। ज्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांची कामं मोठ्या प्रमाणात केली जातात, मात्र हे सगळे कर्मचारी या ठिकाणी नसलेले आपल्याला पाहायला मिळतात। निवळ खुर्च्या आणि कॉम्प्युटर्स या ठिकाणी पाहायला मिळतात। सगळीकडे शुकशुकाट पसरलेला आहे। आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी या महसूल कर्मचाऱ्यांनी हा सगळा संप पुकारलेला आहे। गेल्या 5 दिवसापासून हा सगळा संप सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मराठवाड्यातले तब्बल 4,500 कर्मचारी संपावरती आहेत। त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यातल्या लाखो नागरिकांचे कामं सध्या अडचणीत सापडलेले आहेत। आपल्यासोबत महसूल कर्मचारी संघटनेचे प्रमुख आहेत। प्रमुख मागणी काय? आमची प्रमुख माझी आकृती बंद महसूल विभागाचा जो कर्मचाऱ्यांचा लिपिक समोरकारचा आकृती बंद आहे तो 2006 पासून मंजूर झालेला नाही। तो आकृती बंद दर प्रत्येक 10 वर्षांनी व्हायला पाहिजे होता, पण आज 2024 लागलाय। जी 2006ची लोकसंख्या आहे त्यानुसार एक कर्मचारी वर्ग आहे, त्याच्यामध्ये काही रिटायरमेंट झालेले आहे, काही मयत कर्मचारी झालेले आहे। त्यामुळे प्रचंड कर्मचाऱ्यावर लोड वाढलेला आहे आणि एका कर्मचाऱ्यावर 2-2, 3-3 टेबलचा लोड झालेला आहे। त्यामुळे हे सामान्य नागरिकांच्या पथ्यावर हे पडत आहे, त्यांचे कामं वेळेवर होत नाही, त्यांचा रोष कर्मचारी भरती करावी ही तुमची प्रमुख मागणी आहे। भरती करावी आमची मागणी आहे, प्रमुख मागणी। तर अशा पद्धतीने या मागणीसाठी हा सगळा संप सुरू आहे। गेल्या 5 दिवसापासून संप सुरू आहे। याचा फटका लाखो नागरिकांना बसतोय। ठीक आहे दादा, धन्यवाद या महत्त्वाच्या माहितीबद्दल।